व्हीव्हीपॅट सुविधा उपलब्ध नसल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे या याचिकेची सुनावणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती समक्ष होणार आहे। ठाण्यातील गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे। यामुळे घोडबंदर रोडवरच्या वाहतुकीत शुक्रवारपासून बदल होणार आहे। यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवण्यात येते। कल्याणमध्ये वाहतूक कोंडीने त्रासलेला चिमुरडा तोंडात शिट्टी घेऊन कोंडी सोडवायला रस्त्यावर उतरला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। पनवेलमधील नव्या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेवर 4 दिवस रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आलाय। 9, 10, 14 आणि 16 डिसेंबरला मध्यरात्रीनंतर 1:30 ते 3:30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल। मुंबई नाशिक रेल्वे प्रवास आता सोपा होणार आहे। मनमाड कसारा आणि कसारा मुंबई मार्गावर प्रत्येकी 2 नवीन रेल्वे मार्ग उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे। पुण्यातील कर्वे रोडवर पीएमपी बसनं रिक्षाला मागून जोरदार धडक दिली। या अपघातात रिक्षा चेंगरून गेली। 2 प्रवासी गंभीर जखमी झाले। नवी मुंबईतील पाळणाघराची इमारत अनेक वर्षांपासून वापराविना धुळखात पडू नये या संदर्भात मनसेने नवी मुंबई मनपा आयुक्तांना पत्र देत 2 दिवसात पाळणाघर सुरू करण्याचं निवेदन दिलं आहे। आचारसंहितेमुळे राज्य सरकारने 1000हून अधिक प्राध्यापकांचे पदोन्नती प्रस्ताव थांबवले आहेत। यामुळे राज्यभरातील प्राध्यापकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलल्याने चाकणमध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत उमेदवारांच्या शंका वाढल्या आहेत। प्रशासनाच्या ईव्हीएम सुरक्षिततेवर उमेदवार प्रश्नचिन्ह उभे करतात। इंडिगोकडून रात्रीचे मुंबई संभाजीनगर विमान 13 डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आले। बंगळुरू संभाजीनगर विमान सेवाही पुढील 3 दिवस बंद राहणार आहे। यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। गोव्यातील नाईट क्लबला आग लागल्याच्या घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला। यानंतर नाईट क्लबचे मालक देशाबाहेर पळालेत। प्रशासनाने क्लबवर बुलडोझर चालवला। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं एका 7 मजली इमारतीला आग लागली। आगीत 20 जणांचा मृत्यू झाला। ज्या इमारतीला आग लागली ते टेरा ड्रोन इंडोनेशियाचं कार्यालय